दीक्षा ॲप्सवर आपण जो AI प्रशिक्षण पूर्ण करत असाल आणि तुम्हाला काही समस्या निर्माण झाल्या असतील तर या ठिकाणी आपण समस्या कोणकोणत्या आणि त्याची उत्तरं काय आपण या ठिकाणी मी दिलेले ते या ठिकाणी आपण पाहूया। तुमच्या काय समस्या असतील तर मी एज्युकेशन हेल्प ग्रुप देखील बनवलेला आहे, त्याला याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। तुम्हाला तिथून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता येईल। तुमच्या काय समस्या असेल तर त्या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। तर बघा, ही जे डायरेक्ट या प्रशिक्षणाची लिंक आहे बघा, प्रशिक्षण सुरू झालेले आहेत। आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे, म्हणजे इनरोलमेंट करणे आवश्यक आहे। आता या ठिकाणी मी या ठिकाणी टच करतो, हे डायरेक्ट ते वेलकम दीक्षा कोर्सला या ठिकाणी मला ती घेऊन जाते। तर या ठिकाणी माझं हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे बघा। आता तुम्हाला काही समस्या निर्माण झाल्या असतील तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्या कोणकोणत्या या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा, या ठिकाणी हे जे मॉडेल आहे बघा, हे मॉडेल मी सर्व सोडवलेले आहे। आता एखादा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा, समजा हे मूल्यांकनाला जर क्लिक केलं, हे सर्व झालेलं बघा। यामध्ये प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात, PDF आपल्याला पाहायचे असते, व्हिडिओ देखील पाहायचे असते। तर या ठिकाणी बघा, हे जे क्विज आहे बघा, हे प्रश्न आहे, प्रश्नाला या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी बघा, मला 10 पैकी 8 गुण मिळालेले आहेत। तुम्हाला जर 10 पैकी जर कमी गुण मिळालेले असेल तर 3 आयटम सांगितलेले आहेत, 3 प्रयत्नात आपल्याला मार्क घ्यायचे, म्हणजे 10 पैकी 4 मार्क तरी पाहिजेत। आता मार्क कमी मिळाले असतील तर या ठिकाणी रिव्ह्यू बघा, रिव्ह्यूला या ठिकाणी टच करायचं आणि त्या ठिकाणी हे सर्व व्यवस्थित पाहून घ्यायचे, कोणतं चुकलं, कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकलं, कोणतं बरोबर आहे, या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायची। प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेले असतात आणि परत बॅक यायचं बघा। परत या ठिकाणी फिनिश रिव्ह्यू न करता खाली बॅकचा ऑप्शन असतं बघा आपल्या मोबाईलचा, या ठिकाणी बॅक यायचं आणि परत याला क्लिक करून आपण परत या ठिकाणी रिअटेम्प्ट असेसमेंट, म्हणजे परत आपण प्रयत्न करू शकतो। म्हणजे आपल्याला 3 प्रयत्न सांगितलेले आहेत आणि पहिल्या प्रयत्नात झालं नाही तर आपण दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी यशस्वी होतोच, कारण आपण रिव्ह्यू पाहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्याची प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येतं। आता पुढं पाहूया, ही जर समस्या अशी निर्माण झाली असेल, अंतिम मूल्यांकन आहे बघा, अंतिम मूल्यांकनाला या ठिकाणी मी क्लिक करतो, या क्विजला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी बघा, आता 20 पैकी मला 19 मार्क मिळालेले आहेत। आता या ठिकाणी सांगितलेलं बघा, 20 पैकी 10 म्हणजे 50% तरी मार्क मिळणे अपेक्षित आहे, तेव्हाच आपल्याला तो प्रमाणपत्र मिळणार आहे। ही शेवटची टेस्ट आहे बघा, याला देखील 3 प्रयत्न आहे बघा, यामध्ये देखील आपण 3 अटेम्प्ट करू शकतो। जर पहिल्या अटेम्प्टमध्ये आपल्याला मार्क कमी मिळाले असतील तर रिव्ह्यू बघा, हे जे रिव्ह्यूला या ठिकाणी आपण क्लिक करूया। आता तुम्ही या ठिकाणी हळूहळू हे जरी प्रश्नाची उत्तरे पाहिले, जर प्रश्नांची उत्तरे कोणकोणती 20 पैकी या ठिकाणी दिलेलं बघा, या ठिकाणी मी मुद्दाम हळूहळू घेतो जेणेकरून तुम्हालाही या प्रश्नाची उत्तरं समजून जातील। या ठिकाणी आपलं कोणकोणतं उत्तर बरोबर आहे, कोणता प्रश्न, कोणती उत्तरे या ठिकाणी दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा। क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, क्वेश्चन 8, हेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत, फक्त मागोपुढं होतील। हेच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात, त्याची उत्तरं तुम्ही बघून घ्या आणि व्यवस्थित तो प्रश्न सोडवा। त्याचा शेवटचा जो आहे 20 पैकी तुम्हाला 20 पैकी 10 गुण मिळणे अपेक्षित आहे। या ठिकाणी हे माझं चुकले बघा। क्वेश्चन 13, त्याचं उत्तर बघा, केस आधारित, करेक्ट आन्सर इज केस आधारित आहे। मी बहुपर्याय केलेलं आहे या ठिकाणी, असो, कारण मला 20 पैकी 19 गुण मिळालेले आहेत। तर क्वेश्चन 14चं उत्तर, नंतर 15चं, 16चं या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, हे या ठिकाणी उत्तर दिलेलं बघा। हे जरी पूर्ण पाहिलं, हा व्हिडिओ जरी पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही हे सोडवलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित त्या प्रश्नाचे उत्तर देता येईल। आता या ठिकाणी मी बॅक येतो। अशा प्रकारे अंतिम मूल्यांकन करा, म्हणजे रिव्ह्यू गेल्यानंतर आपल्याला कोणकोणते चुकलेले आहेत आणि ते बरोबर आहेत ते लक्षात ठेवा आणि परत याला परत एंट्री मारली की या ठिकाणी बघा रिअटेम्प्ट असेसमेंट आहे, याला क्लिक करायचं आणि परत त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे। आयटम या ठिकाणी देखील 3 प्रयत्नात आपल्याला ते यशस्वी व्हायचे आहेत। हे झाल्यानंतर लगेच प्रमाणपत्र त्या ठिकाणी डाउनलोड होत असते। प्रमाणपत्राला क्लिक केलं की या ठिकाणी प्रमाणपत्र आपल्याला दिसते बघा, या ठिकाणी हे माझं प्रमाणपत्र आलेलं आहे। आता आपण बॅक जाऊया, पुढची समस्या पाहणार आहोत। समजा आता आपल्या प्रमाणपत्रावर नाव चुकलं असेल तर आपली प्रोफाईल व्यवस्थित भरणे आवश्यक आहे। आता नाव चुकलं असेल तर त्याच्यावर काही पर्याय आपल्याला काढता येणार नाही, कारण आपली प्रोफाईल व्यवस्थित भरणे आवश्यक आहे। आता ज्यांचे 3 अटेम्प्ट करून देखील प्रमाणपत्र डाउनलोड होत नसेल, त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली असेल, तर आपल्याला बघा, हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, या 3 रेषाला क्लिक करायचं आणि लॉग आउट व्हायचं यातून।
तर या ठिकाणी मी लॉग आउट होतो. जी मेन आहे बघा आपली मेन कोणतं तर त्या या ठिकाणी दीक्षा आहे बघा, दीक्षा ॲप्स. हे दीक्षा ॲप्स आपलं हे मेन आहे. हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषाला क्लिक करायचं आणि बघा या ठिकाणी ॲड अनदर युजर आहे. आपल्याला जर आपल्या मित्राचं किंवा आपल्या घरातील व्यक्तींचं किंवा काही एखाद्या शिक्षक बांधवाचं आपल्याला करायचं असेल तर ॲड अनदरला या ठिकाणी क्लिक करायचं. त्या ठिकाणी त्याचं पूर्ण नाव टाईप करायचं. पूर्ण नाव टाईप केलं की त्या ठिकाणी ॲड युजर म्हणतो, म्हणजे त्याची प्रोफाईल आपल्याला भरावं लागते आणि परत त्याचाच आपल्याला तो जो कोर्स असेल तो कोर्स या ठिकाणी पूर्ण करायचा. आणि त्याचं प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी डाउनलोड होतो, म्हणजे आपल्या मित्राचा. मात्र आपल्याला जर आपल्या नावात चूक झाली असेल किंवा 3 अटेम्प्ट करून देखील आपल्याला तो म्हणतो तुमचं प्रमाणपत्र डाउनलोड होत नाही, त्यासाठी एक उपाय बघा. या ठिकाणी ह्याचे 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषाला क्लिक करायचं आणि हे या ठिकाणी खाली बघा लॉग आउट आहे बघा, लॉग आउटला या ठिकाणी क्लिक करायचं. आता या ठिकाणी मी लॉग आउटला क्लिक केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आपण काय करायचं, आपल्याला जर ते 3 प्रयत्न करूनही आपण किंवा आपलं प्रमाणपत्र नाव चुकीचं आलं असेल तर साइन विथ गुगलनं या ठिकाणी मी साइन इन विथ गुगलनं या ठिकाणी मी लॉग इन होतो. आणि आपल्याकडे बघा ईमेल आय डी असते. आता आपण पहिल्या ईमेल आय डी मी या पहिल्या ईमेल आय डीनं लॉग इन झालेलं आहे. आता मला आपल्याकडे दुसरा ईमेल आय डी असेल तर तो दुसरा ईमेल आय डीला या ठिकाणी क्लिक करायचं. दुसऱ्या ईमेल आय डीने या ठिकाणी आपण लॉग इन होणार आहोत. आता या ठिकाणी बघा वेलकम असं लिहिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी मी काय करणार आहेत, हे जे आता मला या ठिकाणी माझी प्रोफाईल या ठिकाणी चेंज करायला लागणार आहे. तर बघा याच्यावर जर आपण क्लिक केलं किंवा काही आता या कोर्सला जर या होमच्या बाजूला कोर्स आहे बघा, कोर्सला जर आपण क्लिक करायला गेलो तर या ठिकाणी कंप्लीट प्रोफाईल आहे, म्हणजे आपली प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला परत मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी दाखवलेलं आहे. बघा ही प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करायची. आता या ठिकाणी व्यवस्थित नाव टाईप करा, आपलं स्वतःचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, या ठिकाणी ही माहिती व्यवस्थित टाईप करा. आपलं मीडियम कोणतं आहे ते मीडियम या ठिकाणी सिलेक्ट करा. जो मीडियम आपण सिलेक्ट केला असेल आणि प्रोफाईलमध्ये जसं नाव टाईप केलं असेल तसंच नाव त्या प्रमाणपत्रावर येत असतं. त्याच्यामुळे प्रोफाईल या ठिकाणी व्यवस्थित भरा. आणि प्रोफाईल व्यवस्थित भरली की परत आपण हा जो कोर्स आहे परत आपण या ठिकाणी सुरू करतो आणि व्यवस्थित तो कोर्स पूर्ण करा आणि प्रमाणपत्र व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. जरी तुम्हाला काही समस्या निर्माण होत असेल तर मी एज्युकेशन हेल्प ग्रुप तयार केलेलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि या कोर्सची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अजून काही तुमच्या समस्या असेल तर त्या मला समस्या सांगा कमेंट बॉक्समध्ये, अवश्य त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.